बोललो होतं ना इकडे दर्शनाला थांबणार तर तिकडे होणार आमचं दर्शन. हरवले लोक. आता आम्ही तिघं पुढे त्यांना घरापासून 15 मिनिटाचा रस्ता आहे. माझ्या घरापासून 8 वाजता निघालेलो 9:30 वाजता. इथं दिवे घाटापर्यंत ठरलं होतं पण नंतर मी काय झालं काय माहिती. कुठलं जायचं काय जायचं यांना नाही माहिती. जे आजी लोक होते ते पण म्हणत होते की उचलून घेतो म्युझिक. पालखी आली आहे तर आता आम्ही दर्शनाला चाललो. आम्ही ह्या लोकांनी इथं पंढरपूरपर्यंत जाणार. आळंदीवरून आले पंढरपूरपर्यंत चालले. आता आम्ही दिव्य सोहळा पाहून डोळा देह हा माऊली. मित्रांनो आणि रामकृष्ण हरी, मी यश आणि आज आले आपल्या पुण्यात पालखी. तर आम्ही चाललोय पालखीचं दर्शन घ्यायला. आता इकडनं आम्ही चाललोय मंतरवाडीला. मंतरवाडी ते दिवे घाट आम्ही चालत जाणार आहे आणि मग बघू पुढं कसं कसं होतंय. तर शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सगळं दाखवतो कसं कसं आहे काय काय. चलो काही राहुल एवढा टाइमपास करतोय ना. एकदा तिकडं हांडेवाडी तेवढा टाइमपास केलं, तिकडं थांबलं दोघांसाठी आणि आता हळूहळू आणतोय गाडी. तर एवढा टाइमपास चालू आहे ना. किती वाजता निघालेलो रे? 8ला निघालेलो का? 8ला निघालेलो. माझ्या घरापासून 15 मिनिटाचा रस्ता आहे. माझ्या घरापासून 8 वाजता निघालेलो 9:30 वाजता. गेलो होतो ह्याच्या घरी. कसं बोलला कुणाच्या? तो आत्ता सापडलं बरोबर. गाडीवर कसं उचकत होते. जर राहुल भाऊने टाइमपास करून ना फायनली आणलं इकडं. इतका टाइमपास केला काय सांगू तुम्हाला. एवढ्यासाठी तो ब्लॉग मध्ये सगळ्यात जास्त खर काय वाजतं माहिती का? बॅकग्राऊंड म्युझिक येते का तुला माहिती का? गप आहे माझं नाव काय सांगू तुला माहिती. मला नाही माहिती म्हणून सांगते. माहिती ना म्हणून सांगते. कुठलं जायचं काय जायचं यांना नाही माहिती. काय रे जायचं कुठून आहे? जाऊ ना असं आमदार लोक इथली. आम्ही थोडे आमदार लोक आहेत. काय काय तुमच्या गावात पाणी साठलं सगळं? हे आमच्या इकडची कार्यव्यवस्था आहे. हे आमची व्यवस्था. मॅनेजमेंट फेल झालं तुमच्या गावात. गाडी कुठं? इथं हे सारखं वाजलं तो बघा. शेताने हा पळ जा. काटे लावले. जागी शेटला एक जबाबदारी भेटली आजकालची. इतकी मेन जबाबदारी ना काय सांगू तुम्हाला. तो पार पाडणार. तिकडचे आमच्या मागे जे आजी लोक होते ते पण म्हणत होते की उचलून घेतो. ओ माय गॉड. ब्लश बघ कसं करते. आपल्या मागे जे आजी होते ना ते म्हणले मला चालता आला असं करतो. ब्लश बघ कसं करते. मला चालता आला असं लागते का एवढं? मग मी कुठं लागतो ते जाता काढते ना. मग जाता काढला येणार का कॉमेडी साईडला. जाऊ आता. अजून काही थोडं राहिलं. हा हे दिवेघाटच्या कोपऱ्यात. दिवेघाटाच्या कोपऱ्यात आलो आणि आता दुसऱ्या रस्त्याने आलो. चला. तर मित्रांनो आपण आता पुण्यापासून म्हणजे इकडनं चाललोय. तर लोक पंढरपूरपर्यंत जाणार. आळंदीवरून आले पंढरपूरपर्यंत चालले. आता आम्ही टिका लावायला थांबलो. आता आवाज येत नसेल तुम्हाला. एवढं सगळं बॅकग्राऊंडला चालू आहे. तर आता पंढरपूरपर्यंत मग बघा. आता आम्हाला आता इकडनं एवढं चालण्यासाठी आम्हाला एवढं त्रास होतो. म्हणजे ऊन हे सगळं. तर आपली माऊली पूर्ण पंढरपूरपर्यंत चालत जाणार आहे. तर ऐकून चांगलं वाटतं असं की म्हणजे लय. आता पब्लिक पण बघा तुम्ही किती. दरवर्षीपेक्षा यावर्षी जास्त पब्लिक आहे वाटतं ना. जास्त उलट पब्लिक यावर्षी. तर भेटू पुढं. चला आता. ते लोक कुठं आहेत काय माहिती. हरवले हे लोक. आता आम्ही तिघं पुढे त्यांना म्हणतो इकडं साई सर्व्हिसचं सेंटर आहे. मारुती सुझुकीचं सर्व्हिस सेंटर आहे तिकडे या म्हणतोय त्यांना. तर ते लोक कुठं तरी भलतीकडेच गेलेत. ते कुठं आहेत आम्हाला माहित नाही. आम्ही कुठं आहे त्यांना माहित नाही. गर्दी वाढली ना. गर्दी वाढली. जवळ येते. चला काही जाऊ आता पुढं. बघू हे लोक जेव्हा येतील तेव्हा आता आम्हाला इकडे निघावं लागेल. तेव्हा आम्हाला इथं थांबावं लागेल यांच्यासाठी. भेटू पुढं. दिव्य सोहळा पाहून डोळा देह हा माऊली झाला. रंगला जीव दंगला भुवरी आनंद झाला. हा ब्लॉगर आहे गाईज. गाईज मी ब्लॉगर आहे ते मला आजच कळालं. रामकृष्ण हरी. माझ्यापेक्षा पण
तर गाईज आम्ही पोहोचलो आहे. तर गाईज आम्ही पोहोचलो आहे. हा आहे तो ब्लॉगर जो ब्लॉग करत असतो पण त्याला काही येत नाही म्हणजे. अरे बंद करते आता घरी. तर गाईज हे उपवासाला चालतं का कमेंट आता ठरले की सासवडला जायचंय. चला निघूया, प्रस्थान करूया. इथं दिवे घाटापर्यंत ठरलं होतं पण नंतर मी काय झालं काय माहिती. वेदांतने कन्व्हिन्स केलं रोहितला. वेदांतही काय देणार ते त्याला विचारू. काय देणार? मी काय म्हणतोय इथं दिवे घाटापर्यंत ठरलेलं तर आता इकडनं चालणार आहे आम्ही सासवडला. माझा पाय तर नाही दुखते आता बघू काय होतंय. बाय बाय. तू ब्लॉग मध्ये टाकणार आहे. सासवडला जायचं कॅन्सल झालं. इकडे बसलो त्यामुळे दगडांमध्ये चुप. हे बघा कशा बसल्या सगळे दगडांमध्ये. माकडे बसले. मी इकडे प्रफुल भाऊ इकडे बिस्किट खातोय आणि पालखीची वाट बघतोय. पालखीची वाट बघतोय आम्ही. प्रफुल पालखी कुठे? खाली खाली आहे. चला जाऊ खाली. हा तर काही आता पालखी आली आहे. थांबणार जरा बॅकग्राऊंड म्युझिक. पालखी आली आहे तर आता आम्ही दर्शनाला चाललोय. आम्ही ह्या लोकांना इथंच थांबवतोय कारण ह्या लोकांना जमणार नाही तिकडे दर्शन करायला. आता आम्ही इकडं गेल तर तिकडं आम्हाला दर्शन भेटतो. हे बंद नको करू म्हटलं. शी कुठे आय डोंट नो. पाणी घ्यायला गेलं नाही काय नको तर काय नाही होत माझं. अरे हे दिल्ली राहते तिचे ते 30 दिव्य सोहळा पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला. ओ दिव्य सोहळा पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला. काही दर्शन झालं फायनली. बोललो होतं ना इकडे दर्शनाला थांबणार तर तिकडे होणार आमचं दर्शन. आणि तुम्ही येणार होते दर्शन. तुम्हाला त्या पालखीत हा तर चला आता जाऊ खाली.